पप्पा आहेत इकडे, खुशी आहे, सेजू आणि मम्मी खाली गेलेले आहे. तर मी आणि पप्पा नाही, मम्मी आणि पप्पा स्कूटीवर चालले, मी आणि खुशी आणि सेजू रिक्षावर चाललो. रिक्षामध्ये चाललो. जा दीदी सोबत आणि नाही आपण जाऊ तिघी, मम्मीला जाऊ दे. मम्मी पप्पा सोबत मग पप्पा जाईल, आपलं मम्मी जाईल पप्पासोबत, आपण जाऊ. ठीक आहे. गाईस कुठे चाललोय आम्ही अजून सांगितलं नाही याच्यात. नाही सांगितलं, तिकडे जाऊन दाखवू तुम्हाला. पुढे आम्ही येतो. खुशी जा जा, बस जा. तर आता आम्ही तिघी पण रिक्षात बसलेलो आहे. आता आम्ही तिघी पण रिक्षात बसलेलो आहे, चाललो आहे. कुठे चाललोय आपण? सीजी खूप एक्साइटेड आहे. तिच्यात पाहिलं तर माहिती पडलं. कुठे चालले आहेत, काय घ्यायला चाललो आहे. मम्मी पप्पा पुढे गेलेले आहेत आणि आता बसलो, चाललो आहे रिक्षामध्ये. सीजी खूप एक्साइटेड आहे या गोष्टीसाठी. खूप दिवसापासून काय त्या गोष्टीसाठी पण ते काय बोलतात, त्या वेळ येत नव्हता ते घेण्यासाठी. तर आज तो आहे गोष्ट घेण्यासाठी. आणि जेव्हा म्हणजे ही गोष्ट घेण्यासाठी खूप काय बोलतात त्याला, खूप व्हॅल्यू आहे या गोष्टीसाठी, या टाईमसाठी. कारण आपल्याला जी गोष्ट पाहिजे आणि ती जर भेटत नाही, भेटते म्हणजे पण त्या गोष्टीला वेळ लागतो. आणि स्वतःच्या यांनी घेणं म्हणजे ती खूप वेगळी गोष्ट असते. हे आमच्यासाठी मोठी गोष्ट. आणि ती खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हां, मम्मी पप्पा देणार घेऊन, पण आमचं असं आहे की आता आम्ही कमवतो आहे तर ते आमच्या यांनी झालं पाहिजे, ना की त्यांच्या मम्मी पप्पांच्या याच्यावर. सो म्हणून ते जास्त आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि मिडल क्लास लोकांसाठी, जे मिडल क्लास असतात, जे जे म्हणजे मुलं जे स्वतःच्या पैशाने घेतात, जी गोष्ट कोणती पण गोष्ट असू द्या, असं नाही की ते महाग असेल की कमी पैशाची असू दे, ती एक खूप म्हणजे व्हॅल्युएबल गोष्ट असते. तर तेच आम्ही आता जातो आहे. आणि ब्लॉग काढण्याचं कारण हेच की रिॲक्शन दाखवायची सीजनची की कसं असते आणि ती किती वेट केलेलं आहे तिने या गोष्टीसाठी. इवन मी पण जेव्हा ही गोष्ट घेतली होती तेव्हा पण मी खूप असं वेट केलं होतं, ती भेटली लकीली. तर आता बघू आम्ही चाललो, जर ते झालं तरी आता आम्ही डायरेक्ट तिकडेच भेटतो. आता आम्ही तिकडे जातो आणि तिकडेच भेटतो. इकडे मम्मी आणि पप्पा आहेत माझे. राग नको म्हणू, पण मला पण 3 नाही थांब ना. शेवटचा निर्णय तुमच्या घरात कोणाचा असतो? म्हणजे तुमच्या तिघींचा असतो की तुमच्या तिघींचा असतो की पप्पाचा असतो? म्हटलं पप्पाचा असतो. चांगली गोष्ट आहे, गर्व आहे मला तुमच्यावर. मला ते बोलले मला पण 3 मुलीच आहे म्हणून विचारलं. हां, तो ऐकत होता आमची गोष्ट. तर तो बोलत होता असं की मला पण 3 मुलीच आहे असं. चांगलंच होतं. चांगली गोष्ट. मला पण माझ्या मुलीवर प्राऊड आहे. चला आता तर आता आम्ही आलोय क्रोमामध्ये. काय रिॲक्शन झाला ना फोन? सो आम्ही घेतलेला आहे iPhone 17. इकडे सगळं बिलिंग करतात आहे. iPhone 17 घेतलेला आहे फायनली आफ्टर 5 years. सीजीने फोन घेतलेला आहे. तर हेच सांगत होते मी की गोष्ट जर घ्यायची असेल कोणती एकदम व्हॅल्युएबल तर खूप पेशन्स ठेवावे लागतात. तिचं आता आम्ही काय बोलतात ते फोन ओपन करायच्या वेळेस व्हिडिओ करणार आहे. तर तुम्ही रील्समध्ये जाऊन बघा. आता ही प्रॅक्टिस करायची आहे. फोन कसा स्वाईप इन स्वाईप आउट करायचा मग मम्मी काय रिॲक्शन?
काय रिॲक्शन? मम्मीसाठी हे केलं हां मम्मीसाठी हा 59 खुशीला पण झाला खायच्या खुशी खुशी 18 घेईल. साईज सारखी साईज खुशी 18 घेईल हा. तिचा नाही मोठा आहे तिला. नाही 17 पेमेंट करते. गाईस इकडे आयफोन 17 आलेला आहे आता याचं आम्ही अनबॉक्सिंग करतो. चल अनबॉक्सिंग करूया. फोन तिला अनबॉक्सिंग करूया. चला आता आम्ही एक रील शूट करतो आणि मग बघूया. हां बस चल बस. आता रतनसर टाटा होते ना तेव्हा आम्हाला स्टाफला 2.5 मिळायची. आता मला फायनली हे बिल आलेलं आहे हातात. आयफोन पण झालेला आहे. आता ते सेटिंग करतात आहे तिकडे ते अंकल सेटिंग करतात आहे आणि इकडे प्लॅनिंग चालू आहे. मंडळाला घेऊन जाईल कॉलेजला. अजिबात नाही देणार. नाही दीदी बोलली आहे मी स्टार्टिंगला दे ऑलरेडी माझ्या हातात खूप वेट केला या आयफोनसाठी. एवढा ना म्हणजे कधीच केला नसेल या आयफोनसाठी. म्हणजे केला वेट केला. चला पप्पा चला थँक्यू. हां हां चला तुमच्या इन्स्टाग्राम ओपन करू शकतो. आता नाही ओपन करायचं आहे ते ते तू बोला ना ॲप उघडू शकतो. ते उद्या तू येशील ना तेव्हा फोटो तर ते काढू शकतो ना मी. नाही मग ते फोन फॉर्मॅट मारणार ना म्हणून. सो फायनली आयफोन झालेला आहे. सेजूचा आयफोन 17 झालेला आहे. खूप हॅपी आहे मी पण आहे सगळेच जण आहे. कारण कष्टाचं फळ जेव्हा आपण घेतो तेव्हा खूप आणि स्वतःच्या मेहनतीने घेतो तेव्हा ते खूप एक वेगळंच फिलिंग असते. हे तुम्ही पण समजू शकता. स्वतः आम्ही निघालो आहे घरी जायला. बघू की सेजूज आता पार्टी देईल ना. पार्टी दे आता. पार्टी बिटी काय नाही. का पार्टी करणे पार्टी दे. याच्यात घेतली जमा केलेले. हां घेतली आहे बघ इथे बॅग आहे. चल पप्पा कुठे आहे मम्मी? कसं वाटते मी एवढं मेहनतीने घेतली. बघा फॅशनच आहे त्याची. थँक्यू. आता मी मंडेला घेऊन नाही. गाईजचा प्लॅन आहे की हिची मंडेला पिकनिक चालली आहे तर सोबत घेऊन जाऊ. आमचं आता सामान वगैरे घेऊन झालेलं आहे. स्टार बाजारमधून सामान घेतलं. आता आम्ही ते थोडंफार काहीतरी खातो. सेजू पार्टी देते आम्हाला ते खातो. तिथे मॅक्सिसमध्ये आलेलो मॉलमध्ये. ते झालं की मग आता घरी जाणार आहे. तुम्हाला दाखवते. थोडं आईस्क्रीम घेत आहे. तुला पाहिजे? मला नाही पाहिजे. हो UPI मारते. वाव आम्ही सगळं घेऊन वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता तिथेच आम्ही खाणार होतो काहीतरी पण तिथं सगळं बंद झालेलं उशीर झालेला म्हणून मग आता आम्ही घरी चालला निघालो. हां आता ही फ्लेक्स करणार ना. आयफोन 17 आहे ना आमचा. गाईज 16 प्लस 17 आणि माझा 20. तिला पण घेऊ पण थोडा वेळ आताच नाही थोडा वेळ कारण थोडा पण नाही खूप वेळ ग्रॅज्युएशन एवढा. इकडे आम्ही आलेलो आहे आयफोनच्या स्टोअरमध्ये. म्हणजे बिल्डिंग खाली स्टोअर आहे यांचा. तर चांगले कवर्स आहेत स्पेशली आयफोनसाठी आहेत. तर आम्ही आता तिथे म्हणजे स्क्रॅच कार्ड आणि कवर बघायला आलेलो आहे. तिकडे चांगले व्हेरायटी आहेत. असं मस्त इकडे पण आहे. इकडे पण आम्ही आता 16 प्लसचा पाहिजे ना तुम्हाला? 16 प्लसचा किती सेमच प्राईस आहे 250. काय म्हणा ठीक आहे 400 द्या बघ दोघेचे 400.
अजून कमी कवर पण घ्यायचं मला आणि मग हे पण घ्यायचं. ठीक आहे मी लास्ट मध्ये करून देणार बस. लास्ट मध्ये मी सगळे करून देणार असा पार्टी करू. तुम्ही दिले सेफ्टी म्हणजे प्रायव्हसी वाला आहे ना. ठीक आहे. माझे फ्रेंड्स आता तिथे आले होते इकडे तर त्यांनी मला नाव काय suggest तिचं? केलं होतं. नाव काय एक यश करून आहे, एक विधी आहे, आले होते. जर तुम्हाला आयफोनचे कव्हर, आयफोनचं लेन्स, परत स्क्रॅच कार्ड वगैरे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ह्यांच्याकडूनच घ्या. ते एक दुसरे पण होते पण ते आता आहे की नाही आहे ते मला दिसत नाही. कलेक्शन खूप चांगले आहे. सारे आहे, तुम्ही बघू शकता. इकडे पण आहे, तिकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. तुम्ही बघू शकता. इकडे आता चांगल्या रेट मध्ये देत आहे. रिझनेबल प्राइस मध्ये, एकदम रिझनेबल प्राइस. सो गाईस, ह्यांनी आम्हाला कवर, लेन्सेस अँड स्क्रॅच गार्ड जे मी स्वतःच्या फोनमध्ये, न्यू फोनमध्ये आणि दीदीच्या फोनमध्ये पण लावलाय. तर कोणी जर येत असेल तर शॉपचं नाव आम्ही आता बाहेर गेलो तुम्हाला दाखवलं. शॉपचं नाव आहे, त्यांचं जे कार्ड आहे ते आम्ही ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. चालेल. थँक्यू. 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 अरे असं करू. तर गाईज या शॉपमध्ये आम्ही आलेलो कवर घ्यायला. तर बाकीचे जे काही डिटेल्स आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते ॲड्रेस वगैरे. आता आम्ही आहे ना मम्मी आणि पप्पा घरी गेलेले आहे. तर आम्ही काय ना कवर घ्यायला थांबलेलो. तर मग आता आम्ही ते बाजूलाच असं मोमोजचं शॉप दिसलं. तर आता आम्ही मोमोज खातो, फ्राईज घेतो, ते खातो मग घरी जातो. मम्मीने घरी जेवण बनवलं आहे. काय सांगितलं खाणार होतो आम्ही बाहेर पण ते बंद झालं होतं. आता इथे कवर घ्यायच्या बाजूलाच होतं तर म्हणून म्हटलं इथूनच खाऊन जाऊया. तर मोमोज खातो आणि ते चांगले लागतात मोमोज. तुम्ही जर मीरा रोडमध्ये राहत असेल तर स्ट्रीट फूड चांगले भेटतात. तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही सांगा. इकडे चिकन कुरकुरे मागवलेलं आहे. चिकन कुरकुरे मोमोज. तर गाईज आता आम्ही चाललोय. ही झाली दुसऱ्या दिवसाची सकाळ. काल रात्री काही कंटिन्यू केलं कारण रात्री खूप उशिरा आलो घरी. तर म्हणून आता म्हणजे रात्री म्हणजे सकाळच्या वाजलेले 11. फ्रेश वगैरे झालो आणि मग नंतर आता तिचा मोबाईल थोडंसं सेट करायचा होता. म्हणजे या फोनमध्ये सगळं ट्रान्सफर करायचं होतं. तर मग ते आता ते सगळं करायला चाललो आहे. आणि आता बघू आजचा दिवस कसा जातो. तर कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते. सो बघू पुढे पुढे काय होते ते. इकडे सेजू आहे. सेजू हाय कर दाखव. आणि काल तिच्या फोनला आम्ही आहे ना कवर घेतला. दाखव. हा मस्त डबल शेडेड कवर भेटलेला आहे. कॅमेराला लेन्स लावलेले आहेत आणि आपलं प्रायव्हसी कार्ड लावून घेतलेलं आहे. आणि माझ्या याला पण लावलं होतं कारण माझ्या याचं पण स्क्रॅच गार्ड तुटलेलं. सो म्हणून टाकून घेतलं. ऊन मस्त, सनलाईट मस्त येतं आहे. चला बघू आज कसं काय होतं आहे ते आणि मग तुम्हाला सांगते. ते आम्ही थांबलो आता ट्रान्सफरिंगसाठी तिथे 1-2 तास तर जाईलच कारण मी पण जेव्हा ट्रान्सफर केलं होतं तेव्हा 1.5-2 तास गेले होते. आता आम्ही इथे बसलेलो आहे आणि इथे म्युझिक चालू आहे तर मे बी कॉपीराईट येईल. तर आता आम्ही इथे काही बोलत नाही आहे. डायरेक्ट घरी गेल्यावर बोलू. आमचं झालेलं आहे आता सगळं काम वगैरे करून. जे काय ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर वगैरे करून झालेलं आहे. आता सेजू जाईल ऑफिसला, मी जाईल घरी. तर हा कालपासूनचा व्हिडिओ कंटिन्यू आहे. तर मी व्हिडिओ इकडे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.